बच्चू कडूंनी शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी यासाठी एल्गार पुकारलेला आहे आणि नागपुरात आज बच्चू कडूंचा मोर्चा दाखल होणार आहे। आपल्यासोबत शेतकरी नेते राजू शेट्टी आहे। सर, काय सांगाल, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी तुम्ही आंदोलन पुकारलेलं आहे, कसं स्वरूप राहणार आहे एकंदर या आंदोलनाचं? आज आम्ही नागपूरला सगळेच प्रमुख शेतकरी नेते आलेलो आहोत आणि शेतकरी मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत। आता टप्प्याटप्प्यानं आंदोलनाची तीव्रता आम्ही वाढवणार आहोत, कारण हे अचानक आंदोलन पुकारलेलं नाही आहे। अनेक दिवसापूर्वी इशारा दिलेला होता। 2 ऑक्टोबर डेडलाईन दिली होती, पुन्हा आम्ही मुदत वाढवली 26 दिवसांनी। त्यामुळे सरकारला माहिती होतं हे आंदोलन होणार आहे, तरीसुद्धा सरकारनं काहीही केलेलं नाही। आणि काल दुपारी अचानक आम्हाला निरोप येतो की तुम्ही बैठकीला या, पण बैठकीला जाऊन करायचं काय? 7/12 कोरा करण्यासाठी सरकारनं एक समिती नेमली होती। त्या समितीचं काय झालं? त्या समितीत कोण कोण आहेत? ती समिती काळी काय गोरी आम्ही कधी बघितलीच नाही। अनेक दिवसापासून आम्ही सातत्यानं 7/12 कोरा करण्यासाठी आंदोलन करतोय। खरोखरच त्या समितीचं काम जर प्रामाणिक असतं तर त्या समितीने किमान आमच्याशी संपर्क साधायला पाहिजे होता। बाबारे, तुम्ही 7/12 कोरा करा म्हणताय, काय कारण आहे तुमचं, काय म्हणणं आहे ते तरी आम्हाला एकदा समितीला समजून द्या, म्हणजे आम्हाला शासनाला अहवाल देता येईल। ती समिती कधी काळी काय गोरी आम्ही कधी बघितलेली नाही। मुळात अस्तित्वात आहे का नाही हे माहिती नाही। आणि मग त्या समितीचा अहवाल आला का? त्या अहवाल आला असेल तर त्याच्यावर शासनाची काय कारवाई झाली ते एकदा सांगा। आणि त्यामुळं आता चर्चा करण्यात वेळ घालवूच नका। सरकारनंच आम्हाला निरोप द्यावा की 7/12 कोरा करण्याच्या संदर्भामध्ये सरकारनं काय निर्णय घेतलेला आहे। समितीकडून तुम्हाला काही फोन वगैरे आला आहे की? कधीच नाही। मुळात मी सांगतो की ती समिती काळी काय गोरी हे आम्हाला माहीत नाही, त्या समितीत कोण आहे हे आम्हाला माहिती नाही आणि आमच्याशी संपर्क साधलेलाच नाही। कदाचित समिती सर्वज्ञ असेल, त्यामुळं ह्या लोकांना काय त्यातलं कळतं शेतीतलं, असं वाटत असेल। सरकारने आज बैठक सुद्धा बोलवलेली आहे, तुम्ही जाणार आहे बैठकीला? अचानक आता काल दुपारी आम्हाला निरोप आला, यांच्यासारखं आमच्याकडे काय सरकारी विमानं नाही आहेत। आम्ही महाराष्ट्राच्या कोणाकोपऱ्यात कुठेतरी ग्रामीण भागामध्ये गुंतलेला असतो, कसं जाणार सांगा बघू बैठकीला? जाणं शक्य आहे का? आणि आता आम्ही सांगतोय ना, आम्ही सगळ्या शेतकरी नेत्यांनी एकमेकाशी दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि ठरवलं की हे चर्चेचा फार्स करण्यापेक्षा पहिल्यांदा त्या समितीचं काय झालं हे सरकारनं जाहीर करावं, त्या समितीनं अहवाल दिला का हे सांगावं, त्याच्यावर सरकारनं काय ॲक्शन घेतली हे सांगावं, आम्हाला निरोप द्यावा, मग पुढचं आम्ही ठरवू काय करायचं ते। तुम्ही कर्जमाफीसाठी आंदोलन करताय, सरकार म्हणते की आम्ही बैठक बोलवलेली आहे, अशामध्ये कुठेतरी म्हणजे सरकार आणि पूर्वीच्या बैठकीचं काय झालं याचं उत्तर पहिल्यांदा सरकारनं द्यावं। आणि मग बैठक बोलवायची तर आधीच का नाही बोलवली? अचानक का बोलवता? आणि मग मुख्यमंत्री नागपूरमध्ये राहतात, इथं बैठक घ्यायची होती, गेलो असतो ना बैठकीला, अजूनही वेळ गेला नाही। मुख्यमंत्री नागपूरमध्ये बैठक बोलावी, आम्ही सगळे सिद्ध आहोत। आजच्या आंदोलनाचं स्वरूप काय राहणार, काय म्हणजे कर्जमाफी झाल्याशिवाय उठणार नाही अशा प्रकारचा निर्धार आहे? आंदोलनाला सुरुवात तरी होते, आगे आगे देखो होता है क्या। कर्जमाफी झाली पाहिजे असं कधी सरकारकडूनही सांगितलं जाते, मात्र होत नाही। शेतकरी नेत्यांना आंदोलन करावं लागते, शेतकरी मोठ्या संकटात आहे, अशामध्ये एकंदर परिस्थिती काय बघता तुम्ही, काय करताय? दररोज 8 पेक्षा जास्त शेतकरी आत्महत्या करत असताना ह्याच्यापेक्षा आता वेगळी काय स्थिती आहे? का सरकार निर्णय घेत नाही? बरं, सरकारनंच आश्वासन दिलेलं होतं। सरकारमध्ये जे तिघे होते त्यांच्या भूमिका बदलल्या आहेत, त्यातले एक उपमुख्यमंत्री कायम आहेत, आधीही अर्थमंत्री होते तेच आणि आत्ताही अर्थमंत्री तेच आहेत, अजितदादा पवार। दुसऱ्या दोघांच्या फक्त अदलाबदली झालेल्या आहेत। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा उपमुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केलेलं होतं 7/12 कोरा कोरा कोरा। आता परिस्थिती बदलली आहे, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आहेत। भूमिका अदलाबदली झाल्या, पण तिघं आहेतच सत्तेमध्ये आणि ह्या तिघांना महाराष्ट्राच्या आर्थिक स्थितीची खडानखडा माहिती होती, तरी विचारांतीच त्यांनी आश्वासन दिलेलं होतं
ते आश्वासन का पुरं होत नाही हा आमचा पहिला सवाल आहे. सर एक प्रश्न असा आहे की कर्जमाफी करा, 7/12 कोरा करा, पण खऱ्या अर्थाने सरकारच्या तिजोरीमध्ये 7/12 कोरा करण्यालायक परिस्थिती आहे ते त्यांनी बघायचं आहे. कारण ते सगळे स्वतः देवेंद्र फडणवीस तर ख्यातनाम अर्थतज्ञ आहेत. अर्थशास्त्राचा गाढा अभ्यास आहे. 20 वर्षापूर्वी त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं होतं, अर्थसंकल्प कसा वाचावा. ते वाचून आम्हाला अर्थसंकल्प कळायला लागला. मग एवढे गाढे अभ्यासक ते अर्थशास्त्राचे असताना त्यांना माहीत असणार आपण 7/12 कोरा करू शकतो, म्हणून तर त्यांनी आश्वासन दिलेलं होतं. इतर योजनांमुळे कुठेतरी शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होतं असं वाटतं? 100% सरकारची आर्थिक स्थिती नाही तर अत्यंत महागडं 7.5% व्याजाचं कर्ज काढून शक्तीपीठ महामार्ग रेटण्याचा प्रयत्न का होतो. त्यातले 50,000 कोटी रुपये कोणाच्या घशात जाणार आहेत, याही प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्राला मिळालं पाहिजे. नक्कीच शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी सरकारची स्थिती आहे की नाही याचा विचार त्यांनी करावा, असा स्पष्ट राजू शेट्टी यांनी सांगितलं आहे. कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.